नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचारवेधच्या नातीगोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपण नात्यांविषयी बोलत होतो, बरोबर. आता नातं काही आपलं फक्त आपल्या कुटुंबाशी किंवा नातलगांशीच असतं असं काही नाही. आपलं नातं हे आपल्या स्वतःशी असतं, आपलं मित्रमंडळ, शेजारी, सहकारी यांच्याशी सुद्धा आपलं नातं असतं, बरोबर. आपलं नातं आपल्या समाजाशी, शहराशी, राज्याशी, देशाशी आणि पूर्ण जगाशीच असतं, हो की नाही. आणि म्हणून तर आपण म्हणतो की वसुधैव कुटुंबकम. आपलं नातं आपल्या पाळीव प्राण्यांशी पण असतं. इतकंच कशाला, आपलं नातं आपण राहतो त्या घराशी, गाडीशी, फोनशी, पैशाशी, किंबहुना वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूशी आपलं नातं असतं, हो की नाही. एक प्रयोग करून बघा बरं का आज. एकदा जाणीवपूर्वक व्यक्ती नको, एखाद्या वस्तूविषयी, तुम्ही एखादी जी रोज वस्तू वापरता त्या वस्तूविषयी जाणीवपूर्वक विचार सुरू करा. त्या वस्तूला नावं ठेवा. ती वस्तू कशी कटकटीची आहे, ती वापरणं कसं अवघड आहे आणि ती वस्तू वापरल्याने आपल्याला कशी कटकट होते हे ना 4 लोकांना सांगा. त्या वस्तूला नावं ठेवा, टोमणे मारा आणि त्या वस्तूचं तुमच्याशी असलेलं वागणं कसं बदलतं ते जरा ऑब्झर्व करा. कुठलीही वस्तू घ्या, चष्मा, पेन, फोन नको तुमची उशी, टेबल, खुर्ची, काही, आणि त्या वस्तूचं तुमच्याशी वागणं बदलेल. हो, मग वस्तूचं वागणंही बदलतं, कारण सर्व काही ऊर्जा आहे. आणि हे असे टीका टिप्पणीचे, कटकटीचे, टोमण्यांचे विचार आपण अगदी सहज एखाद्या नात्याविषयी, व्यक्तीविषयी, जगाविषयी सुद्धा अगदी सहज तयार करतो. 4 लोकांमध्ये बसून त्याविषयी बोलत राहतो आणि मग त्याचा काय परिणाम होत असेल सांगा बरं. एकदा ना शांतपणे यावर जरूर विचार करा. आणि त्यामुळे एखाद्या नात्याविषयी आपण जर असे कटकटीचे, टीका टोमण्यांचे विचार जर सतत करत राहिलो तर त्या व्यक्तीचं आपल्याबरोबरचं वागणं नक्कीच बदलेल, हो की नाही. आणि त्यामुळे आज तुम्ही एक स्वतःला वचन देऊ शकता का की अशा प्रकारे जर नावं ठेवणं, टीका टिप्पणी किंवा कटकटीचे विचार जिथे बोलले जात आहेत, एखाद्या व्यक्तीच्या दोषांवर जिथे चवीने बोललं जात आहे, अशा गप्पांमध्ये मी माझा सहभाग टाळेन असं वचन तुम्ही स्वतःला देऊ शकता का. प्रत्येक नात्याची ना एक आयडियल इमेज असते आपल्या मनात. म्हणजे गाडी अशी पाहिजे, फोन असा हवा, नवरा असा हवा, त्याला पगार एवढा हवा, बायको अशी हवी, मुलं अशी झाली पाहिजेत, सून म्हणजे अशी असली पाहिजे आणि सासू म्हणजे अशी असली पाहिजे. आणि ही जी काही आयडियल इमेज असते ना, ते म्हणजेच अपेक्षा, त्या म्हणजेच एक्सपेक्टेशन्स. आणि ही आयडियल इमेज प्रत्येकाची वेगळी असते आणि त्यात रियालिटी जी आपल्या पदरात पडते ती त्याहून वेगळीच असते. आणि मग प्रॉब्लेम्स सुरू होतात. काय काय प्रॉब्लेम्स येतात बघूया उद्या. तोपर्यंत दुसऱ्यांना नावं ठेवण्याच्या गप्पांमध्ये तुम्हाला सहभाग टाळता येईल का यावर नक्की विचार करा. शुभेच्छा मंडळी. हा व्हिडिओ आवडला, उपयोगी वाटला तर जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.
धन्यवाद.